हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. आज आपण बघणार आहोत एमपीसी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स बच या सिरीजचा पार्ट 4, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत एन्शियंट आणि मिडिव्हलचे क्वेश्चन्स. तर आजचा पहिला क्वेश्चन असा आहे की द इंडस व्हॅली पीपल वर्शिप विच अमंग द फॉलोइंग डेटीज. ऑप्शन ए विष्णू, ऑप्शन 2 शिवा, ऑप्शन 3 कृष्णा आणि ऑप्शन 4 ब्रह्मा. तर याचा आन्सर येतं शिवा ऍज अ पशुपती. ठीक आहे. तर हे आपल्याला सील मिळालेलं आहे, याला आपण पशुपती सील म्हणतो. इथं डेटीज दाखवल्या, त्याच्या आसपास जे अॅनिमल्स, आता काही काही एक्झाम मध्ये यूपी सारख्या एक्झाम मध्ये विचारले जातात की हे अॅनिमल्स कोणते कोणते आहेत. ठीक आहे, हे अॅनिमल्सची पण नावं तुम्ही माहित करून घ्या. तसंच आता पशुपती कोणाला म्हटलं जातं, तर पशुपती हा शिवाचा प्रिडॉमिनंट किंवा प्रिडॉमिनंट फॉर्म मानला जातो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, हु वॉज द ऑथर ऑफ द एन्शियंट ट्रिटिस अर्थशास्त्र. ठीक आहे, तर अर्थशास्त्राचे आपल्याला लेखक सांगायचे, तर याचा आन्सर येतं कौटिल्य. कौटिल्यांचं अर्थशास्त्र. आता बाकीच्यांची पण माहिती घेऊ. पतंजलींचं आपल्याला योगशास्त्र पाहायला मिळतं, कालिदासांचं आपल्याला मेघदूत पाहायला मिळतं, बाणभट्टांचं आपल्याला हर्षचरित हे पुस्तक पाहायला मिळतं. त्याच्यानंतर द टर्म धर्मचक्र प्रवर्तन इज असोसिएटेड विथ विच इव्हेंट इन द बुद्धास लाईफ. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिले आहेत हिज बर्थ, हिज एनलाइटमेंट, हिज फर्स्ट सेरमन, हिज डेट. तर याचं ऑप्शन येतं पर्याय क्रमांक सी, हिज फर्स्ट सेरमन. तर आपल्याला बाकीची पण माहिती पाहिजे, ते म्हणजे बर्थला काय म्हटलं जातं किंवा हिज एनलाइटमेंटला काय म्हटलं जातं, तसंच डेटला काय म्हटलं जातं, ह्याचे आन्सर तुम्ही कमेंट मध्ये करून सांगा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, द फेमस ग्रेट बाथ वॉज फाउंड ऍट विच इंडस व्हॅली साइट. ठीक आहे, तर ऑप्शन ए हरप्पा, ऑप्शन बी लोथल, ऑप्शन 3 कालीबंगन, ऑप्शन डी मोहनजोदारो. तर याचा आन्सर येतं ऑप्शन डी मोहनजोदारो. तर हे आपल्याला इमेज पाहायला मिळते ग्रेट बाथचे. आता बाकीचे पण आपल्याला ऑप्शन डिकोड केले पाहिजे. त्याच्यामध्ये हडप्पा बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, तर 1921 साली ह्याचं हडप्पा सिव्हिलायझेशनचं नावच ह्या साइट वरून दिले, कारण का 1921 ला दयाराम साने यांनी ही साइट डिस्कव्हर केली. त्यानंतर लोथल एक काय आहे, तर डॉकयार्ड होतं. कालीबंगन काय आहे, तर इथं आपल्याला पहिली अर्लिस्ट प्लग केलेली शेती म्हणजे नांगरलेली शेती आपल्याला कालीबंगन इथे पाहायला मिळाली. तसंच तिथली पोट्री वगैरे पण फेमस आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, विच रुलर इज नोन फॉर द कन्व्हेनिंग द थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल. आता आपल्याला माहिती आहे की बुद्धिस्ट काउन्सिल टोटल 4 झाले ते, तर आपल्याला थर्डचे विचारले ते, तर थर्डचे आन्सर येते अशोका. ठीक आहे, तर आता राहिलेला पण बुद्धिस्ट काउन्सिल बघू. तर पहिली बुद्धिस्ट काउन्सिल पॅट्रोनाइज केलेली होती अजातशत्रू, सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल कालाशोक, आणि थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल अशोका, आणि फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल कनिष्क. ठीक आहे, आता हे एकाड येते म्हणजे एक के असा सिक्वेन्स येते. मी असंच लक्षात ठेवलेलं, तुम्ही पण असंच लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर हे झाले आजचे 5 क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या पुढच्या सिरीज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.